आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आजचं थंबनेल्स बघूनच तुम्हाला कळालं असेल की मी कोणत्या टॉपिकवर तुम्हाला आज बोलणार आहे. तर चला स्टार्ट करते मी. खूप जणांना असं वाटतं की वॉच टाईम म्हणजे काय? खूप जणांना कळत नाही की वॉच टाईम म्हणजे काय? वॉच टाईम कसं कंप्लीट करतात आणि वॉच टाईमला काय म्हणतात? व्हिडिओ करतो YouTubeवर आपण काहीतरी चांगलं करा म्हणून चांगली सुरुवात करतो. खूप जणांना कळत नाही की पहिला स्टेप काय, दुसरा स्टेप काय, काहीच कळत नसतं. तर आज मी तुम्हाला सर्व काही शिकवणार आहे, स्टेप बाय स्टेप. तर YouTubeच्या क्षेत्रात सर्वात पहिला महत्त्वाचं गोष्ट म्हणजे तुम्हाला 500 सबस्क्रायबर पूर्णपणे करावं लागते आणि दुसरा स्टेप म्हणजे 1000 सबस्क्रायबर पूर्ण करावं लागते. आणि आपण हा दोन्ही पण स्टेप पूर्णपणे केलो, तर तिसरा स्टेप असतं आपलं वॉच टाईम. वॉच टाईम हे खूप जणांना कळत नाही की वॉच टाईम म्हणजे काय? वॉच टाईमला काय म्हणतात? तर जो आपण व्हिडिओ बनवतो, समजा की आपलं 1 तासाचा एक व्हिडिओ आहे. मी बोलत आहे, कुणाचा किती तासाचा असेल काय नाही. तर 1 तासाचा आपण जरी व्हिडिओ बनवलो, ते 1 तास जरी कोणीतरी बघितलं, तर तसं 4000 घंटे असतात. त्याला वॉच टाईम म्हणतात. 4000 घंट्याचा वॉच टाईम असतं आपल्या आयडीला. मग ते आपण जरी 4000 घंटे जर आपण कंप्लीट केलं, तर आपली आयडी मॉनिटायझर होते. मॉनिटायझर म्हणजे काय हे तुम्हाला कळत नसेल, तर मॉनिटायझर म्हणजे आपल्याला YouTubeकडनं बटन भेटू शकतं, आपल्याला पेमेंट चालू होऊ शकतं, जेणेकरून ज्याच्यासाठी आपण हा आयडी ओपन केलेला आहे, ते सर्व काही आपले स्वप्न पूर्ण होऊ शकतात. आणि वॉच टाईम कसं काय कंप्लीट करायचं हेही तुम्हाला सांगते. तर तुम्ही व्हिडिओ करताना अ, अर्धा तासाचं, 1 तासाचं, कोण-कोण गेम स्टार असतात. गेमवर सगळं काही बोलतात, करतात. ते 1-1 तासाचा व्हिडिओ करतात. समजा की आपण 1 तास जरी बघितलो, तर ते 4000 घंट्याच्या वॉच टाईममध्ये आपलं 1 घंट्याचा वॉच टाईम मिक्स होतो. तसं आपल्याला 4000 घंटे वॉच टाईम करायचा आहे. हे 4000 घंटे वॉच टाईम आपल्याला कसं करायचं हे तुम्हाला सांगते सोप्या पद्धतीत. आणि मुळात सर्वात महत्त्वाची गोष्ट की आपलं व्हिडिओ आपण स्वतः कधीच बघायचं नाही. जेव्हा YouTubeवर सर्च सगळं काही करत असतात, आपली आयडी चेक करतात, तेव्हा आपलं वॉच टाईम आपल्या मोबाईलमध्ये जास्त दाखवू नये, जेणेकरून आपली आयडी बॅन करतात. मग हे तुम्ही असं म्हणत असेल, सगळ्या काही गोष्टी मला कसं काय माहीत? तर मी YouTubeचं पूर्णपणे क्लास अटेंड केलेली आहे. पूर्णपणे क्लास जॉइन केलेले आहे. या सगळ्या गोष्टी मला माहीत झालेल्या आहेत. जेणेकरून मी या सगळ्या गोष्टी तुमच्याशी शेअर करत आहे, की मी जसं म्हणजे खूप जण असं फसतात या सगळ्या गोष्टीमध्ये, की आपलं व्हिडिओ आपण बघणं हे लवकर वॉच टाईम कंप्लीट होईल असं वाटतं असं सगळ्यांना. तर मी म्हणते, की आपलं व्हिडिओ स्वतः कधीच बघू नका, जेणेकरून तुमची आयडी बॅन करण्यात येईल. मग तुम्हाला जरी आपलं वॉच टाईम कसं वाढवायचं असं वाटत असेल, तर तुमच्या जवळ कुणाची मोबाईल असेल, घरात 4-5 जरी मोबाईल असेल, तर 1-1 तासाचा जर तुम्ही व्हिडिओ केला, कोणचाही असो, कोण रांगोळीचं करतात, कोण कॉमेडी करतात, कोण विनोद सांगतात, सगळ्यांचं वेगवेगळं असतात व्हिडिओ करायची. तर मी म्हणते, की तुमच्या घरात जरी मोबाईल असेल कुणापाशी, तर त्याच्यामध्ये तुम्ही ऑन ठेवत जावा. ऑन ठेवल्याने तुमचा वॉच टाईम वाढू शकतं. 1 तास, 2 तास, 3 तास. मग मी म्हणते, की सर्चमध्ये पण तुम्ही पूर्णपणे SEO व्हिडिओमध्ये सर्वात जास्त महत्त्वाचं म्हणजे थंबनेल जरी असतं. थंबनेल म्हणजे आपण काय लिहितो, काय नाही, हे सर्वात जास्त महत्त्वाचं असतंय. थंबनेल सगळ्यात जास्त बेस्ट असायला पाहिजे, जेणेकरून पुढची व्यक्ती आपल्या व्हिडिओ बघावंच, ते बघायची इच्छाच व्हावं. तसं आपल्याला थंबनेल्स तयार करून घ्यावं लागतं. थंबनेल्स म्हणजे काय हे पण तुम्हाला सांगते. व्हिडिओच्या आधी जो फोटो असतो समोर, तो स्क्रीन असतो, जेणेकरून आपण बघून ते वाचून व्हिडिओ बघतो, त्याला थंबनेल्स म्हणतात. ते थंबनेल्स आपल्याला कोण तयार करून देत नसतं. ते थंबनेल्स आपण स्वतः तयार करून घ्यावं लागतं. आपल्या व्हिडिओसाठी जो आपलं व्हिडिओचा मुद्दा आहे, मी काय आता सांगत आहे, तर त्याच्यावर मी थंबनेल्स तयार करून घेऊ शकते, जेणेकरून तुम्ही बघून ते माझे व्हिडिओ बघावं. हे असंच थंबनेल्स तयार करून घ्यायचं असते. वॉच टाईम तुम्हाला कळालं असेल. वॉच टाईम म्हणजे काय? वॉच टाईम म्हणजे 4000 घंट्याला यालाच वॉच टाईम म्हणतात. वॉच टाईम कसं कंप्लीट करायचं हेही तुम्हाला सांगितलेले आहे. जेणेकरून तुमच्या घरात जरी कुणाचा मोबाईल असेल, तर ते तुम्ही चालू ठेवा. तुमचे व्हिडिओ तुमच्या घरातल्या व्यक्तींच्या मोबाईलवर तुम्ही सतत बघत जा, जेणेकरून तुमचा वॉच टाईम वाढेल. लाईव्ह आल्यानंतर पण वॉच टाईम वाढत असतं. लाईव्ह येणं पण खूप महत्वाचं आहे.
लाईव्ह मध्ये जास्त वॉच टाइम वाढता, परंतु मला टाइम भेटत नाही म्हणून मी लाईव्ह येत नसते. मग माझ्या राहणीमानावर जाऊ नका की ही अशी व्हिडिओ करते तशी व्हिडिओ करते. माझ्याकडे टाइम नसतं की तयार होऊन व्हिडिओ करणं. मला असं वाटलं की चला आपलं काहीतरी महत्वाच्या गोष्टी शेअर करावं, जेणेकरून सगळ्यांना, आपल्या बहिणी भावांना सगळ्या काही गोष्टी माहीत व्हावं म्हणून. मग तुम्हाला जरी आयडी काढण्यापासून ते आयडी कसं काय आपल्याला पूर्णपणे सुरक्षित ठेवायचं हे जरी तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर मला कमेंट मध्ये सांगा. तुम्हाला आयडी काढण्यापासून आपली आयडी, कोणी आपली आयडी चोरू नये, हँग होऊ नये, हे सगळ्या काही गोष्टी पण तुम्हाला मी सांगू शकते. सर्वात महत्वाची गोष्ट असं वाटलं की मला वॉच टाइम खूप जणांना कळत नाही, मला पण कळत नव्हतं की वॉच टाइम म्हणजे काय. खूप जणांना मी विचारले पण मला कोणीच सांगितलं नाही. मी स्वतः क्लास लावले, त्या क्लासमध्ये पूर्णपणे मला माहीत झालं. जेव्हा मला माहित झालं की वॉच टाइम म्हणजे काय, वॉच टाइम म्हणजे कसं पुढे जाऊ शकतो आपण, वॉच टाइम म्हणजे काय करू शकतो, हे सगळं काही मला त्या व्हिडिओच्या माध्यमातून सगळं काही माहीत झालं. तर मी म्हणते की कुणापाशी पैसे असतात, कुणापाशी पैसे नसतात, आपल्याला हे सगळं काही माहिती झाली आहे, पण आपण पण कुणाला तरी सगळ्या काही गोष्टी सांगावं. तर सगळ्या काही गोष्टी तुम्हाला असंच थोडं-थोडं सगळं काही सांगत जाईन मी. जसं-जसं मला माहिती होईल तसं-तसं सगळ्या काही गोष्टी तुम्हाला माहीत जाईल. माझं पूर्णपणे क्लास आता कंप्लीट झालेला आहे. 3 महिन्याचा क्लास होता. 3 क्लास मी पूर्णपणे अटेंड केलेली आहे. तुम्हाला जरी त्या क्लासमध्ये काय माहिती हवं असेल तर तुम्ही विचारू शकता. मी सगळं काही माहिती सांगू शकते. स्टेप बाय स्टेप सगळं काही मला शिकवलेलं आहे. वॉच टाईमपासनं ते आपली आयडी मॉनिटायझर कसं होऊ शकतं, मॉनिटायझर झाल्यानंतर काय-काय स्टेप बाय स्टेप आपलं सगळं काही करायचं हे सगळं काही माहिती सांगितलेलं आहे. माझी पण आयडी अजूनपर्यंत मॉनिटाईज झाली नाही. मी प्रयत्न करत आहे, परंतु काहीच होत नाही. तुमची प्रतिसादची मला खूप गरज आहे. प्लीज तुमची एक सपोर्ट माझं जीवन चेंज करू शकतो. मग तुम्ही कुठनं सबस्क्रायबर करत आहे हे नक्की सांगा. सबस्क्राईब केल्यानंतर मला नक्कीच तुम्ही कुठनं माझे व्हिडिओ बघत आहे हे नक्की सांगा. लाईक केल्यानंतर चालेल, परंतु कमेंट करायला विसरू नका. जेणेकरून मला सगळ्या काही गोष्टी करायला जरा चांगले ताकद आल्यासारखं होतं. एक लाईक व एक कमेंट आलं तर एक वेगळंच वाटतं. एवढा पण प्रयत्न करतो आणि त्याला प्रतिसाद भेटल्यानंतर खूप वाईट वाटतं. मी म्हणते की माझे जरी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच काही नवीन-नवीन व्हिडिओ तुम्हाला घेऊन येईल, नवीन-नवीन काहीतरी गोष्टी घेऊन येईल, जेणेकरून तुम्हाला पण शिकायला भेटेल आणि मला पण शिकायला भेटेल. तर माझ्या बोलण्यात काही चुकी जरी वाटलं तर नक्कीच मला माफ करा. मला जास्त मराठी बोलता येत नाही आणि कॅमेरासमोर कसं बोलणं ऐकणं खूप सगळ्यांना ईझी वाटतं, परंतु बोलणं खूप अवघड आहे. सगळ्यांना असं वाटतं की असं बोलते, तसं बोलते. एकदा तुम्ही नक्कीच कॅमेरासमोर येऊन बोला, जेणेकरून तुम्हाला कळेल की कसं बोलणं कसं असतं. कॅमेरासमोर कोण नसतं, परंतु असं वाटतं की आपल्या कॅमेरासमोर एक हजारो लोकं बसलेत. त्यांच्याशी आपण बोलत आहे, असं एक भीती निर्माण असते मनात, जेणेकरून माणसाला बोलायला कळत नाही. नंतर आपण भरपूर काही गोष्टी बोलता, परंतु ते काय कळत नाही. पण कॅमेरासमोर बोलणं खूप अ, अ, बोलू शकत नाही मी काय सगळ्या गोष्टी. तर याच्यासाठी एवढंच. उद्या काहीतरी नवीन घेऊन येईन, जेणेकरून तुम्हाला पण चांगलं वाटेल ऐकण्यात आणि मला सांगण्यात पण चांगलं वाटेल. नक्की सांगा तुम्हाला YouTube बद्दल काय माहिती हवी. मी YouTubeचं पूर्णपणे क्लास कंप्लीट केले हे तुम्हाला आत्ता सांगितलेले आहे. तुम्हाला काही पण जरी YouTubeमध्ये प्रॉब्लेम आला तर नक्की सांगा. मी सगळं काही तुम्हाला सॉल्व्ह करायचा प्रयत्न करेन. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.